1550 किलोमीटरचा टप्पा पार करून आपण पोचलो होतो दिल्लीमध्ये. आता वेळ होती ती दिल्ली टू लेह हा बस प्रवास अनुभवायची. दुपारी 12:10च्या सुमारास आपली बस दिल्लीच्या काश्मीर गेटमधनं लेहसाठी निघते. रोडमध्ये असे नजारे बघत बघत आपण सकाळी 5:30 वाजता पोचणार होतो लेहमध्ये. रात्रीच्या अंधारात दिसणारी मनाली ही अशी दिसते. त्यानंतर सकाळ होताच आपण होतो किलाँगमध्ये. पण प्रवास म्हणला तर अडचण येतच असते. अशा टायमात लेहमध्ये झालेल्या लँडस्लाईडमुळे आज आपण किलाँगमध्ये मुक्काम करणार होतो. कारण लँडस्लाईडमुळे लेहचा रस्ता बंद होता. क्षणभर विश्रांती करून स्थानिकांच्या माहितीनुसार दारच्याला जायचे ठरवले. दारच्या हे हिमाचल प्रदेश राज्यातील लाहोर आणि स्पिती जिल्ह्यातील एक भागा नदीवरील गावांची जोडी आहे. मनाली लेह महामार्गालगत हिमाचल प्रदेशातील ही सर्वात उत्तरेकडील कायमची वस्ती आहे. दारच्यामध्ये तुम्हाला दिल्ली ते लेह या महामार्गावरील सगळ्यात मोठा ब्रिज पाहायला मिळेल. ब्रिज बघत बघत पहाडो वाली मॅगीचा आनंद घेत आपण आज इथं थांबणार होतो. कारण आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून लेहसाठी रवाना व्हायचं होतं. किलाँगमधील गिरीश गेस्ट हाऊस या ठिकाणी आपण मुक्काम करून सकाळी निघणार होतो लेहसाठी. प्रवास सुरू होताच ड्रायव्हर काकांनी आपल्याला सांगितलं होतं की आपलं पहिलं आव्हान असणार आहे बारालाचाला पास. बारालाचा हे ठिकाण हिमाचल प्रदेशमधील लाहोर आणि लडाखच्या सीमेवरती आहे. ह्याला बारालाचा खिंडही म्हणतात. लाहोर आणि लडाखला जोडण्याचे काम हे बारालाचा पास करते. त्यामुळे त्यातील दोन्ही प्रदेशांमधील दळणवळण शक्य होते. अतिशय वेडीवाकडी वळणे, खोल दऱ्या आणि सुमारे 16,040 फुटांवरती वसलेला हा बारालाचा पासला आपण पोचलो होतो. क्षणभर विश्रांती करून आपण पुढच्या आव्हानाकडे रवाना होणार होतो. कारण आपलं पुढचं आव्हान होतं घाटालूप्स. घाटालूप्स हे लेह मनाली हायवेवरील एक ठिकाण आहे जिथे तब्बल 21 वळणे आहेत. या वळणांमुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे आणि तेथे एक रहस्यमय कथा देखील आहे. घाटालूप्स पार करून आपण पोचलो होतो तांगलांगला या पास ठिकाणी. तांगलांगला पास हा तब्बल 17,482 फुटावरती आहे. एवढ्या उंचीवरती जाऊन कॉफी प्यायची मजा ही वेगळीच. कॉफी पिऊन आपल्याला अजून तब्बल 5 तासाचा प्रवास बाकी होता. 5 तासाचा प्रवास अशा खडतर रस्त्यांवरती पार करून आपण पोचलो होतो लेहमध्ये.